अंतरी हो शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी त्रिशूलधारी कैलासवरी त्रिशूलधारी कैलासवरी चंद्र शोभतो जठेवरी शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी हो शिव भोलेनाथ जपतो मी माझ्या अंतरी नारायण नारायण हे भोलेनाथा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. आशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? भोलेनाथा तुम्ही भोळे ते भोळेच राहणार. देवा या सृष्टीवर फार मोठं संकट ओढवलं आहे. इंद्रासूर नाव दैत्याने सर्व देवांची राज्ये काबीज केली आहे. देवा ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो इंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. नारायण नारायण. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परम भक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव. होय देवा, तुम्ही जसा मणी आणि मल्हारच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या इंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारायण नारायण. नारद, प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू हा अटल आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे, त्याला जन्मही नाही आणि त्याला मृत्यूही नाही. नारद, आपले भ्रमंतीचे कार्य असेच सुरू ठेवावे, यावे आपण. होय भोलेनाथा, येतो मी. नारायण नारायण. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. नारायण नारायण. भोलेनाथा मी येत आहे. कैलास पर्वत शंभू महादेवांचा कैलास पर्वत. हे साम सदाशिव महादेव या ब्रह्मपुत्र सेतुरासुराची स्वारे कैलास कैलास पर्वत शंभू
शंभू महादेवांचा कैलास पर्वत हे सांब सदाशिव महादेव हरिहरेश्वरा अर्धनारी नटेश्वरा हे पार्वती पते शंभू महादेवा या सिंदुरासुराचे आपला साष्टांग दंडवत दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ हा ब्रह्मपुत्र सिंदुरासुर आपल्या समोर आहे. विनंती घेऊन आला आहे, कृपया आपण तिचा स्वीकार करावा. दैत्यराज, तुझी इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ आपला हा वैभवशाली कैलास पर्वत, ज्या कैलास पर्वताची गणना समग्र ब्रह्मांडामध्ये केली जाते. महादेव आपला हा कैलास पर्वत माझा व्हावा. आपण भक्त कल्याणासाठी मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात तिळमात्र शंका नाही. महादेव बलाढ्य त्याला सिंदुरासुर आहेत, म्हणूनच स्वबळावर अमरावतीच्या वैकुंठावर दारावर उभी सत्ता प्रस्थापित केले. मनसुबा एकच कैलास पर्वतावर देखील दारावर उभी ध्वज फडकवणार. दैत्यराज, ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्यानं तुला अजिंक्यचे वरदान दिले आणि त्या वरप्राप्तीचा तू दुरुपयोग करत आहेस याची जाणीव असेलच तुला. महादेव या सिंदुरासुराच्या क्रोधास आमंत्रित करू नका. दैत्यराज, अजूनही वेळ गेली नाही. दैत्यकुळामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वविदाता भोलेनाथ अभयदान द्यायला तयार आहे. महादेव मग एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंदुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी जलातला सर्प भस्मासात होतो त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. महादेव या नरदेहास मृत्यू स्पर्श करू शकत नाही. अंत, मृत्यू, समाप्ती हे शब्द या सिंदुरासुरास ठाऊक नाहीत. महादेव दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवताला त्याचा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. काय केले होते? देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वज या सिंदुरासुराच्या हाते. दैत्यराज, हा भोलेनाथ विश्वविदाता आहे. विश्वविदाता तुझ्यासारखे किस्से त्याचे या कैलासवर जाऊन घेऊन घे. त्याला मी काय तरी महाभारत त्याच्या तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा. दैत्य काय? महादेव बघा, हा दैत्य तुमच्या छातडावर थैमान करेल. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय आणि हे माझे कर्तव्य. या कर्तव्यात ग्रहण लावण्यास हा सिंदुरासुर समर्थ आहे. महादेव दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. भव्याच्या पराजय कोणाचा होत ते. नक्कीच महादेव, विजय या सिंदुरासुराचा होणार आणि पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार. दैत्यराज, देवगणाने करावा तो धर्म आणि दैत्याने करावा तो अधर्म. तुझा अधर्माचा जय जयकार नाही होणार. दैत्यराज, महादेव! होईल. मग घोडत सावधी रणकंद भाव्याचाही पराजय कोणाचा होत होते. दैत्यराज, अखंड पृथ्वी पाताल संपूर्ण ब्रह्मांड हे भोलेनाथाच्या तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर का तुझ्या नेत्र कळलं तर सणाकडून तुझा फरक होईल. हे त्याला काय दैत्यराज.
त्या काशीचा चंद्र बोलो की आला. सूर्य किरणांनी अंधार पसरला. अग्नीने घरांमध्ये स्नान केलं. अमृतास मध्याची ग्लानी आली. वायू अचल झाला. या समग्र ब्रह्मांडामध्ये दैत्यराज सिंधुरासुर सार्वभौम सम्राट झाला. सार्वभौम सम्राट. ब्रह्मांडातील समस्त देवगण देव हो, ज्या धर्माच्या वाटेवरून आज तुम्ही चालत आहात, ज्या धर्माच्या नावानं उदो उदो करत आहात, त्या तुमच्या धर्माच्या कोंपणावर अधर्माचा नागर फिरले. तुमचा धर्म मी बाधित करेन. एकदा का तुमचा धर्म बाधित झाला की या ब्रह्मांडामध्ये या सुरी शक्तीचा जय जयकार. या सुरी शक्तीचा जय जयकार.